तुमचं जर काम छान असेल तर ती प्रसिद्धी तुम्हाला अशीही मिळणार आहे. पाय जमिनीवर असणं फार गरजेचं आहे आपल्या क्षेत्रात. तरी अभिनेता हा स्वार्थी असतो नेहमी. मी माझा केवढा रोल आहे, अच्छा मला 4च वाक्य आहेत, मग मी कशाला येऊ, मी कशाला रिहर्सल करू, मग मी डायरेक्ट करतो ना. मराठी रंगभूमी असं म्हटल्यानंतर थेट आपल्याला दिसतं ते नाव म्हणजे प्रशांत दामले सर. वर्षांचं होईन तेव्हा नाटकच करत असतील. कलाकार हवेत असा बोल माझ्या वाचनामध्ये आला. तर मी आपलं सहज उत्सुकता म्हणून तिथे गेलो. तर माझ्यासारख्या आणखीन तिथे 5-15 लोक बसलेली होती. बक्षीस मिळणं हा पण धोकादायक प्रकार आहे असं माझं ठाम मत. नाटक म्हणजे काय आहे की ते विणकाम आहे एक प्रकारे. लेखकाकडनं येतं, मग दिग्दर्शक तुम्हाला नट म्हणून सांगतो, मग नटांकडून ते प्रेक्षकांकडे जातं. असं आहे ते, ती गंमत आहे त्याच्यामध्ये. ह्युमन बिंग म्हणून, एक माणूस म्हणून आपलं काहीतरी म्हणणं असायला हवं. ह्या कलाकृतीच्या मागे माझं काहीतरी म्हणणं आहे. खूप चुका करत राहायचा, खूप पसारा करायचा. मला आवडतं पसारा करायला, किंवा ते क्लिकच होणार आहे, सगळंच सुपरहिट होणार आहे अशी गॅरंटी ब्रह्मदेव सुद्धा देऊ शकत नाही. सतत शोधत राहणे, चाचपडत राहणे, करून बघणे, पडणे, ठेचकाळणे. हाय, हॅलो, नमस्कार. एनपी क्रिएशन प्रस्तुत गप्पा टप्पा या सेगमेंटमध्ये मी रुपाली तावरे तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपल्या या नव्या कोऱ्या सेगमेंटमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत एक हरहुन्नरी आणि उत्तम व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव आहे अभिजित झुंजारराव सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. एनपी क्रिएशन प्रस्तुत या सेगमेंटमध्ये आपले खूप खूप स्वागत. थँक्यू. अभिजित सरांबद्दल मी पर्सनली सांगू इच्छिते, नाही तसे ते चर्चित आहेतच, पण मी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छिते. अभिजित झुंजारराव हे एक उत्तम कलाकार, दिग्दर्शक, लेखक, निर्माता व नाट्य शिक्षक आहेत. तसेच अभिनय कल्याण या संस्थेचे ते संस्थापकही आहेत. नुकतंच त्यांना टॅग संस्थेद्वारे कलागंध पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. तशीच त्यांची स्वलिखित आणि स्वदिग्दर्शित मीरक या शॉर्ट फिल्मला भारतभर भरपूर पुरस्कार मिळाले आणि हा प्रवाह असाच सुरू आहे. नुकतंच महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्यांचे लेखही छापून आले आहेत. सो अशा या मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी बरोबर आज आपण भरपूर गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांचे काही सल्ले. तर अभिजित सर, तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छिते. कलाकार म्हणून तुमची सुरुवात कशी झाली आणि कलाकार म्हणून तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता? सगळ्यात प्रथम मी आभार मानतो एनपी क्रिएशन्सचे तुझे, की तू मला ह्या पॉडकास्ट करता इथं बोलावलंस. त्याच्याकरता मी मनापासून आभारी आहे. 2 गोष्टी फक्त मला जरा करेक्ट करायच्यात. तिने खूप 2 मोठे शब्द वापरले बोलत असताना, कारकीर्द आणि सल्ले. तर माझी काही कारकीर्द वगैरे अशी काही नाहीये. मी वय वर्ष 43च्या आसपासच आहे. आत्ताशी कुठेतरी कामांची सुरुवात झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सल्ले देण्या इतपत काही मी अजून जे काही अचीव करायला लागतं सल्ले देण्याकरता ते काही अचीव केलेलं नाहीये. कामाच्या ओघात काही गोष्टी सापडत गेल्या आणि त्या गोष्टी शेअर करत गेलो, एवढंच काय ते माझं योगदान असलं तर असेल, नसलं तर तेही नसेल. नाही, तसं काही नाही. तर आता तुझ्या प्रश्नाकडे येतो की माझी ही सगळी सुरुवात नाटकाची कशी झाली. मुळात माझ्या घरात नाटक होतं. माझ्या वडिलांना नाटकाची खूप आवड होती. मला नाटकाची आवड कॉलेजपर्यंत, म्हणजे कॉलेज संपेपर्यंत काही नव्हती. हे मी बऱ्याचदा म्हणजे जाहीररित्या पण बोललेलो आहे. थोडक्यात फक्त आता इथे सांगतो की वडिलांना ती आवड होती आणि ते MSCB मध्ये असताना तिथे काही ते नाटकं करत असत आणि त्यांना असं वाटलं की आपल्या मुलानं पण ह्या क्षेत्रात काहीतरी आजमावून पाहावं बुवा स्वतःला. आणि त्यांचा सतत तगादा असायचा माझ्या मागे की अरे जाऊन बघ, ते छान आहे, इंटरेस्टिंग असतं, नाटक करायचं, नाटक बघायचं. त्यांनी मला बघायला शिकवलं, नाटकं बघायला त्यांनी मला शिकवलं. मग ते स्पर्धेतली नाटकं करत असत. ते MSCB मध्ये होते सर्व्हिसला आणि त्या काळी MSCBच्या स्पर्धा अर्थात त्या आजही होत असतात. आणि त्या काळी त्या अशा खूप छान पद्धतीनं चालू असायच्या. आणि तेव्हा कल्याणचं आत्रे नाट्यगृह नव्हतं, तर आम्ही कालिदासला जायचो मुलुंडला, किंवा मग गडकरी रंगायतनला त्यांच्या त्या स्पर्धा असत. तर त्या मी खूप साऱ्या बघितल्या. मग तशी ती हळूहळू आवड मला निर्माण व्हायला लागली आणि मग इकडनं ते सुरू झाला सगळा प्रवास आणि नाटक खेळणं आणि आजही ती गंमत मी एन्जॉय करतो. ज्यांना अभिनय क्षेत्रात किंवा ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, म्हणजे काय सल्ला असेल तुमचा?
पुन्हा तोच मुद्दा आहे, की सल्ला वगैरे मी असं नाही काही म्हणणार त्याला. फक्त आपल्या अनुभवातनं आपल्याला ज्या काही अनुभवातनं. हो, गोष्टी हो. मिळत जातात, त्या फक्त मी थोड्याशा अजून मुद्देसूद आणि त्या आपण बरोबर. मोकळ्या करून जर सांगितल्या, तर कदाचित त्याचा फायदा येणाऱ्या पुढच्या मंडळींना होऊ शकतो. कारण येस. तुम्हाला योग्य वेळेला योग्य माणसं नसतात सांगायला. हं. असं हे मला खरं. तरी एक जाणवलं, की आता माझ्या मागे माझे वडील होते. त्यांनी मला सांगितलं, की "तुला हे करायचंय, हे करू हे शकतोस. करायचंय, हे इकडे करायचं नाहीये. हे करायचं नाही." आता त्याच्यातला पण मुद्दा हा आहे, की काय करायचं नाही हे एक्झॅक्टली. आपल्याला आधी कळलं पाहिजे, की मला हे नाही करायचं किंवा मला हे टाळायचंय. तर काय टाळायचं हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. या बरोबर. क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला भरपूर वाचलं पाहिजे. हं. तुम्हाला भरपूर बघितलं पाहिजे. तुम्हाला दुसऱ्याचे परफॉर्मन्सेसही ॲनलाईज करता आले पाहिजेत. त्याचबरोबर स्वतः आपण कुठे आहोत आणि कितपत हं. पाण्यात आहोत, ते माहीत हे असतं. आपल्याला कळत असतं. ते सांगण्याची हो, खरं. अशी काही कोणाची गरज नसते. काल आपण काय होतो, आज आपण कुठवर आलोय, उद्या काय असणार आहोत. ह्या तीनही प्रश्नांची जर सांगड आपण व्यवस्थित घालत गेलो, हं. तर आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी सॉर्ट आउट होतात आणि आपल्याला कळत जातं काय आहे आणि कसं आपला तो सगळा प्रवास सुरू प्रवास. आहे. आणि बरोबर. खूप चुका करायच्या. अच्छा. खूप चुका करत राहायचा. खूप पसारा करायचा. मला आवडतं पसारा करायला. पसारा म्हणजे मी चांगल्या अर्थी हो, म्हणतोय. हो, हो. नाटक वगैरे करत असाल किंवा सिनेमा करत असाल किंवा कुठल्याही या क्षेत्रातलं काही करत असाल, तर खूप गोष्टी करून बघूया आणि मग हळू-हळू त्या आवरायला घेऊया. तर ते जे आवरणं आहे ना, त्या हं. आवरण्यातच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ॲक्चुअली सापडत जातात. सापडतात. तसं होतं. तर तसं आहे. खूप चुका पण करत राहायच्या, की सगळंच आपण करतोय ते भारी असणार आहे किंवा ते क्लिकच होणार आहे, सगळंच सुपरहिट होणार आहे, अशी असं गॅरंटी ब्रह्मदेव सुद्धा देऊ शकत नाही. खरं आहे. त्याची क्रिएशन्स आपण आहोत, माणूस म्हणून. राइट. तर तोही नाही हे करू. कारण माणसांमध्येच एवढे निरनिराळे प्रकार आहेत. हं. तसंच परफॉर्मन्सच्या बाबतीत आहे किंवा एकूणच परफॉर्मिंग आर्ट ह्या संकल्पनेच्या बाबतीत आहे. मला एक्सपेरिमेंटल लागलेला आहे. शोध हा वेगळा असू शकतो. एक्झॅक्टली. तुम्हाला लागलेला शोध हा सगळं पूर्णपणे एक्सपेरिमेंटल आहे. सगळे ते प्रयोग आहेत. काही बरोबर. प्रयोग स्वतःवरती करून बघायचे. मग आपण ते लिटमस टेस्ट ज्याला म्हणत असतो, एक्झॅक्टली. तसं ते करून बघायचं. त्याचे लसावी काढायचे. असं करत-करतच आपण हा निरंतर आणि चिरंतन असा शोध आहे, असं म्हटलं तरी काही वावगं नाही ठरणार. सतत शोधत राहणे, चाचपडत राहणे, करून बघणे, पडणे, ठेचकाळणे, हातातोंडाला आणि हे लागणे, प्रत्येक क्षेत्रातच आहे. हे प्रत्येक क्षेत्रात आहे. आणि इथे थोडं कलाकाराच्या जास्त आहे. बाबतीत हां, राइट. इथे थोडं जास्त आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली, की आपण पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो. एक्झॅक्टली. तसंच हे पण आहे. तसंच आहे. बरोबर आहे. दादा जसं तुम्ही म्हणता, की नाटक हे तुमच्यासाठी माणूस जोडण्याचं चांगलं माध्यम आहे. हो. म्हणजे हे तुमच्या एका सदरात मी वाचलंय. हं. त्याप्रमाणे मीही अशीच अभिनय कल्याणला अशीच हं, जुळल्या गेली आहे. तशीच बरीच नवीन मुलं, नवीन कलाकार तुमच्याशी जोडले गेलेत. हं. तर अभिनय कल्याण ही संस्था स्थापन करण्याची संकल्पना कशी क्रिएट झाली? साधारण 98-99 ची गोष्ट असेल. मी ज्यावेळेला मी नाटक आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक शिकण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेला नेहरू सेंटर जे आहे वरळीचं, हं, हं. तिथून माझा डिप्लोमा झाला नाट्य अच्छा. क्षेत्रातला छान. आणि त्यावेळेला माहीत नव्हतं, की कारण सांगणारं तसं फारसं कुणी नव्हतं आणि वडील जरी काम करत होते, तरी आपण मध्यमवर्गीय घरातनं आलेलो असतो. त्यामुळे लगेचच मी हेच करियर निवडणार आहे, असं वगैरे काही त्यावेळेला ते ठरलं नव्हतं. तर नेहरू सेंटरनी माझ्यावरती खूप संस्कार केले. मग अच्छा. तिकडनं मी बघत तिथे एक नेहरू सेंटरचं जे बहुभाषिक नाट्य महोत्सव व्हायचा. बरोबर. तो खूप छान असायचा आणि भारतभरातून तिथे वेगवेगळी नाटकं यायची. त्यामुळे एक अपब्रिंगिंग जे आहे, ते हं, हं. माझं आपसुकच मग जसं मगाशी म्हटलं मी, की खूप पाहिलं पाहिजे आपण, हो, हो. खरं बघितलं आहे. पाहिजे. तर ते बघणं माझं तिथे खूप झालं. मग मला कळायला लागलं थोडंफार, की अरे नाही हे केलं की हे छान असतं, हे इथे थोडंसं फसतं. मग मी तिथल्या तालमींना जाऊन बसत असे. पण आता नेहरू सेंटर इथून लांब. हो. जवळ-जवळ मला 2-2.5 तासाचा ॲक्चुअली. प्रवास करून हं, जावं हं, लागत हं. होतं. आणि त्यावेळेला मला जाणवलं, की आपल्याला जर काही करायचंय तर सतत उठून आपल्याला मुंबईत जाणं शक्य नाहीये. हं. हे खरं आहे. कारण ते फिजिकली पॉसिबल नाही, वेळेच्या बाबतीत पॉसिबल नाही, सगळ्याच गोष्टी आणि आर्थिक बाबतीतही पॉसिबल नाही. मग काय करावं असं माझ्या मनस्थितीत होतो. 2च ऑप्शन्स होते. एक हं, तर हं. मुंबईत कराच काहीतरी, कुठलीतरी संस्था पकडून किंवा कोणाबरोबर तरी काम करून. तो एक ऑप्शन होता किंवा कल्याणामध्ये काहीतरी आपलं स्वतः. छुटूर-कुटूर काहीतरी स्वतःचं स्वतः काहीतरी जुळवाजुळव करून काहीतरी सुरू करा. मग मी बिर्ला कॉलेजला होतो त्यावेळेला. बिर्ला कॉलेजला असताना मी तो एक तिथे बाहेर बोर्ड लागला होता, की आम्ही एक लवंगी मिरची कोल्हापूरची नावाचं एक नाटक आहे. त्या अच्छा. नाटकाकरता आम्हाला
कलाकार हवेत, ओके. असा बोल माझ्या वाचनामध्ये आला. तर मी आपलं सहज उत्सुकता म्हणून तिथे गेलो. तर माझ्यासारखे आणखीन तिथे 5-15 लोकं बसलेली होती. तर त्या नाटकाची प्रोसेस आणि हे सगळं त्यांचं ते सुरू होतं त्याचं वाचन वगैरे. तर त्यांना जरा माझं वाचन वगैरे बरं वाटलं असेल, की हां बाबा हा बरं वाचू शकतो. कारण तिथून आलो होतो तर थोडंफार कळलं होतं, की काय केलं पाहिजे किंवा काय करायला नको. तर ते त्यांना आवडल्यामुळे तिथे मला त्यांनी पटकन ॲक्सेप्ट केलं, की हां चालेल तुम्ही या आमच्यात आणि ते सगळं करा. तर ते सगळं सुरू झालं आणि माझ्याबरोबर तिथे जी असलेली मंडळी आहेत, हां. ती सगळी जोडली गेली. म्हणजे अच्छा. त्यांनाही ते आवडायला लागलं. अरे हा सांगतो ते इंटरेस्टिंग आहे काहीतरी किंवा हा वाचतो ते इंटरेस्टिंग आहे. आणि ती कशी आता प्रत्येकजण आपापले उद्योगधंदे करून आणि संध्याकाळच्या वेळेला नाटक हां, करायचं. हां. मग तिथे हरीश भेटला. हरीश भिसे म्हणून. तू कदाचित ओळखत नाही त्याला, पण तो आधीच्या खूप भरपूर. सीनियर हं, आहे तो. हं. आणि तो, मी, त्याच्यानंतर एक जान्हवी म्हणून मुलगी होती. जान्हवी बागुल त्या काळातली. ओके. आणि आता ती लग्न होऊन तिचं आडनाव बदललं अर्थात. तर अशी आणि प्रवीण शिवणकर असे आम्ही अच्छा. 4 जण, 4 ते 5 जण आम्ही ते कोर मेंबर्स होतो. बरं. तिथे झालं काय, ते लवंगी मिरची कोल्हापूरची आम्ही करायला गेलो आणि ती जी व्यक्ती होती ज्यांनी ते सगळं जाहिरात वगैरे दिली होती, त्यांच्याकडून काही ते नाटक पूर्णत्वाला गेलं नाही. घडलं ते. म्हणजे आम्ही तर रोज जायचो, तालमी करायचो, परत घरी यायचो. प्रयोग कधी तर प्रयोग काही त्याचा आजतागायत झाला नाही. म्हणजे अच्छा. जवळजवळ आता 15-1 वर्ष व्हायला आली या सगळ्याला. तर मग नंतर मी ह्या सगळी मंडळी जी होती त्यांना म्हटलं, की "अरे हे असं आपण किती दिवस करणार ना? आपल्याला जर ह्या क्षेत्रात काहीतरी करायचंय, तर आपण काहीतरी करून पाहायला पाहिजे. बरोबर. नाहीतर मग आपल्याला असं नुसतंच येऊन संध्याकाळचा रोज आपला फक्त टाईमपास होतोय आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये." हो. तर मग हे सगळं झाल्यानंतर हरीशनी सगळ्यात आधी होकार दर्शवला. हरीश म्हणाला, "नाही, जर करायचंय तर मग आपण ते प्रॉपर चॅनलाइज काहीतरी छान असं काम आपल्याकडनं झालं पाहिजे." म्हणजे ॲटलीस्ट ती समज त्यावेळेला आम्हाला 4-5 जणांना होती. छान. हे खूप म्हणजे पथ्यावर पडलं हां, आमच्या. हां. नाहीतर मग भरकटण्याची शक्यता खूप हो, असते, हो. जे होतं आपल्या खरं आहे. क्षेत्रामध्ये काम करत हो, हो. असताना. मग असं करत काय करायचं, काय करायचं, काय करायचं, तर एक ग्रुप स्थापन झाला आणि त्या ग्रुपचं नाव अभिनय कल्याण. वाह! म्हणजे त्याचा जो जन्म झाला संस्थेचा, तो हा अशा पद्धतीनं झाला. अच्छा. मग त्यातही काय झालं, की तेव्हा पैसे नव्हते आमच्याकडे. हं. नाटक करायचं तर पैसे उभे करावे लागणार. ते कोण देणार? बरोबर. नोकरीला तर कोणच नाही. सगळे कॉलेज-बिलेज करणारे आणि हरीश एकमेव असा होता, की जो जॉब करत होता ओके. त्यावेळेला. हं. तर हरीश म्हणाला, की इनिशियल स्टेजला मी थोडेफार पैसे उभे करू शकतो. तर त्याने असं करत जवळ-जवळ ₹1,500 त्यावेळेतले. बापरे! म्हणजे हा काळ असेल, भरपूर झाले तेव्हा काळ तर. पण असं म्हणणं त्याला फार हे आहे. आत्ताचीच गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर 20-22 वर्षापूर्वीची. पण त्यांनी ते ₹1,000 ते ₹1,500 ती मदत केली होती. ती पहिली आणि शेवटची मदत आम्ही कोणाकडनं घेतलेली किंवा कोणाचे उसने पैसे घेऊन नाटक नाटक. केलेलं. त्याच्यानंतर कधी हात पसरायची वेळ आली नाही. सुदैवानं, की आम्हाला पैसे हवेत, नाटक करायचं असं काही झालं नाही. आणि तेव्हाही आम्ही काय केलं, मी आणि हरीशनी, की आम्ही मागे थांबलो. हरीश म्हणाला, "मी बॅकस्टेजची सगळी जबाबदारी घेतो. तुला हौस आहे दिग्दर्शनाची, तर तू कर." ती हौसच होती. हौसच म्हणू शकतो आपण. कारण माहीतच नाही दिग्दर्शन काय असतं, कसं करतात, कुठे काय यायचं, उभं राहायचं, बरोबर. काहीच माहीत नव्हतं. सगळं असं ब्लाइंडली करणं सुरू होतं. आणि तिकडनं आल्या-आल्या समजा आता आपण एखादा कोर्स केला, तर लगेच दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यातले मास्टर होतो अशातला नाही, भाग नाही, नाहीये नाही. ना. तर ते चाचपडणंच सुरू होतं सगळं. तर असं करत आम्ही केली पहिली एकांकिका. ती होती प्रेमानंद गजवींची हे राम. अच्छा. आणि ती जी जान्हवी म्हणून मुलगी होती, तिला भारत मातेचा रोल त्यावेळेला त्या एकांकिकेत दिला होता. मला आजही आठवतंय. आणि एक नागू सुयाजी वाडी म्हणून दादर भागामध्ये, दादरला एक भाग आहे असा. तिथे एक स्पर्धा होती आणि तिथे पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस त्या जान्हवीला त्या भूमिकेकरता वाह! मिळालं होतं. आमचा कॉन्फिडन्स वाढला. हो. अरे यार, आपण करतोय करू ना ते शकतो ॲट काहीतरी. उत्तेजनार्थपर्यंत तर गेलं, सुरुवात आहे आपली. ते झालं आणि ₹250 त्याची एंट्री फी होती. जी एंट्री फी हरीशनी भरली होती. अच्छा. जाणं, येणं, खाणं जे काही लागणार होतं तो सगळा खर्च त्यांनी हे केला होता. बरं त्यात पण आम्ही पैसे वाचवून एक छोटासा टेप रेकॉर्डर घेतला होता. कारण पार्श्वसंगीत करावं लागणार आणि तेव्हा काही एवढ्या अपडेटेड नाही, मोबाईल्स नाही. आणि ॲप्स बरोबर. वगैरे काहीच नव्हतं. तर ते कॅसेटचे ते असतात ना, कॅसेट प्लेयर तसा तो होता आणि पहिल्याच दौऱ्याला तो हरवला. अय्या! तिकडनं येताना तो असा वरती ठेवला होता आणि पहिलाच लॉस झाला. म्हणजे इकडनं आलं ते बक्षीस आणि सुदैवानं त्या उत्तेजनार्थ बक्षिसाला तेव्हा प्राइज अमाउंट होती.
म्हणजे आर्थिक म्हणजे हा ते इकडनं आले, कल्याण स्टेशनला उतरलो, रिक्षेत बसायला गेलो, तेव्हा कळलं की अरे च्या आपला साऊंड प्लेअर गायब झालाय. ते आलेले पैसे सगळे दुसऱ्या दिवशी उल्हासनगरला जाऊन नवीन साऊंड प्लेअर ज्यांचा होता त्यांना द्यावा लागणार आपल्याला. मग तसा तो सगळा प्रकार तो झाला. पण मग असे धडे मिळत गेले वेगवेगळे आणि आणि असं तिथून हळूहळू संस्था हळूहळू संस्थेनं बाळसं धरलं आणि मग मात्र ती गाडी रुळावरती यायला लागली. पण त्याच्याकरता खूप मशागतही करायला लागली, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे आज जरी मी दिसत असलो तरी त्याच्या मागे खूप माणसं भरपूर आहेत, ही माणसं आहेत. सगळी माणसं आहेत त्याच्या मागे, की त्यांनी त्यावेळेला आणि काय असतं की आपल्या इनिशियल स्टेजला आपल्याला मदत करणारी माणसं त्यांना आपल्याला लक्षात ठेवणं भागच आहे. तर ही मंडळी होती, प्रवीण शिवणकर, हरीश भिसे, त्याच्यानंतर जान्हवी बागुल, ही सगळी माणसं होती. माझे वडील त्यांनी खूप मेहनतीनं हे सगळं आताही आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत सगळे. हो, आत्ताही आहेत. फक्त आता ते त्यांच्या त्यांच्या प्रापंचिक बरोबर. जबाबदाऱ्यांमध्ये अडकले. प्रत्येक जणाला आता तितकंसं शक्य होत नाही आणि कुठेतरी थांबायला लागतं. तर ती एक फेज येते. पण मी मात्र तो थोडासा रेटा अजूनही चालू ठेवलेला आहे. अभिनय कल्याण या संस्थेमार्फत तुम्ही कोणकोणते उपक्रम सध्या राबवतायत? उपक्रम तर सतत चालू असतात, की मग तो अभिवाचनाचा उपक्रम असेल हो. किंवा एकांकिका असतील, नाटकांचे प्रयोग असतील. राहुल शिरसाट रंगमंच म्हणून जे कल्याणला आता सुरू केलं आपण स्टार्ट केलं. गेल्या वर्षी हो. जे सुरू केलं, तो उपक्रम असेल, जेणेकरून बाहेरची नाटकं आपल्या इथे यावी, ती सादर व्हावी, लोकांनी ती बघावी. अशा पद्धतीचे उपक्रम हे सातत्यानं चालू असतात. मधल्या कोविडच्या काळामध्ये आम्ही क्वारंटाईन थिएटर म्हणून सुरू केलं होतं, जे चांगला सगळं प्रतिसाद मिळाला. त्याला प्रतिसादही चांगला होता. मग जे सोशल मीडियावरती आम्ही रन केलं. मग अभिनय कल्याणच्या YouTube चॅनलवरती काही ॲक्टिव्हिटी आम्ही ती वर्ष 2 वर्ष आम्ही सतत करत होतो आणि त्याच्याकरता ओमकार, रोशन, सायली होती, श्रेयसी होती, रमजान होता. असे खूप लोक होते, की ज्यांनी ते मेहनतीनं सगळं ते ॲक्टिव्हिटी जवळ-जवळ आम्ही मी चुकत नसेल तर 1 ते 1.5 वर्ष सतत काही ना काही त्याच्यावरती ते ॲक्टिव्हली सुरू ठेवलं होतं आणि त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळत होता. असे खूप उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं अभिनय कल्याणचे सुरू असतात. गेल्याच महिन्यात म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी आम्ही एकांकिका लेखन स्पर्धा घेतली. हो. त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद होता. एक काव्याची पण एक काव्यांजली म्हणून एक छोटा कार्यक्रम तो मी पण. नव्हतो त्यात, पण रोशननी आणि अच्छा. ओमकार, शिवराम या सगळ्यांनी मिळून तो कार्यक्रम यशस्वी केला. असे वेगवेगळे उपक्रम आपण सातत्यानं राबवत असतो. दिग्दर्शन म्हणून तुमची सुरुवात कशी झाली आणि तुमचा अनुभव कसा आहे? त्याचं उत्तर ऑलमोस्ट मगासच्या हो, त्या सगळ्या याच्यामध्ये आलेलंच आहे, की डिरेक्शन काय झालं होतं की मुंबईत जाऊन नाटक करणं शक्य नव्हतं. कारण तेवढे पैसे आणि वेळ हे सगळंच होतं आणि वेळेचं पण म्हणण्यापेक्षा मनस्वी कंटाळा प्रवासाचा, हो, की ऑल द वे इथून जा आणि तिथे पुन्हा ट्रेन पकडून तिथे काहीतरी स्ट्रगल करा. एनर्जी हां. थोडी ड्रॉप तर त्या कंटाळ्यापोटी मी दिग्दर्शक झालो असं म्हणालीस तरी काही त्याच्यात चुकीचं नाहीये. कारण व्हायचं कसं मुंबईत जायचो, पण मुंबईत गेलं की इतर मंडळींची नाटकं बघणं, मग कल्याणातनं त्यावेळेला राज्यनाट्य स्पर्धा वगैरे कल्याणात पण खूप दिग्गज रंगकर्मी त्यावेळेला होते, आजही आहेत. तर त्यांची नाटकं बघणं, त्याच्यातनं मग मी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत जातात ना, की अरे हां, असं केलं की हे छान असतं, याला बक्षीस मिळतं. तर असं म्हणत आणि तेव्हा म्हणजे अगदीच आत्ता हे बालिश वाटेल, की बक्षीस मिळतं म्हणून मग तसं करायचं. असा एक कुठेतरी आपला एक पिंड हळू तयार होतो. तो कालांतरानं काम केल्यानंतर आपल्याला कळतं, की ते चुकीचं आहे. फारच तसं नको व्हायला. आपलं काहीतरी म्हणणं असायला हवं. पण हे कळायला पण खूप वर्ष जावी लागतात. आपल्याला शोध लागायला लागतात. तसाच तो प्रकार होता. पण मग असं बघणं आणि दुसरा व्यावसायिक दिग्दर्शक किंवा कोणाला तरी इन्व्हाईट करून, "बाबा रे, आमच्याकरता नाटक बसवा." असं करायला त्यांना द्यायला आपल्याकडे पैसे नव्हते. मग मग मीच ते करायला लागलो, की चला आपण करून बघूया काय होईल. नाही वर्क होणार. आपण पडूया. त्याच्यातनं शिकत जाऊया. असं करत मी मूळचा मी अभिनेताच, पण मग झालो दिग्दर्शक असं झालं. आणि तुमचं दिग्दर्शन थोडं एस्थेटिक लेव्हलला जातं असं मला स्वतः असं जाणवतं. ते तुम्हाला तसं आवडतं की तुमचा मला दुसरा काही त्यावर नाही माझी जी पद्धत म्हणशील तर मला असं वाटतं, की आपलं म्हणणं त्याच्यातनं काहीतरी आलं पाहिजे. दिसून आलं. एक दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शक तर खूप लांबची गोष्ट आहे. पण एक ह्युमन बीइंग म्हणून, एक माणूस म्हणून आपलं काहीतरी म्हणणं असायला हवं. ह्या कलाकृतीच्या मागे माझं काहीतरी म्हणणं आहे. ते म्हणणं आलं, की मग त्याच्यामध्ये एस्थेटिक तू म्हणू शकते, सृजनात्मकता म्हणू शकते किंवा एकूणच त्याचं जे सगळं सौंदर्यशास्त्र आहे म्हणजे अर्थात एस्थेटिक म्हणजे सौंदर्यशास्त्र, पण ते सगळंच
एक ओव्हरऑल इम्पॅक्ट जो आहे ना तो जगण्याच्या आपल्या सगळ्या प्रक्रियेतूनच येतो किंवा येत असावा असं मला खरंय. वाटतं. त्यामुळे नटांवर काम करणं असेल किंवा त्याचा सगळ्याच बाजू असतील, त्याच्या सृजनात्मक बाजू असेल, नाटककाराच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील, तर हे आपल्याला थोडंसं पाळलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मग ते दिग्दर्शनातनं कुठेतरी झिरपत असेल. त्यावरच मी येते. सृजनशीलतेच्या या दृष्टिकोनातून पाहिलं तर दिग्दर्शक म्हणून तुमच्या डोक्यात सतत काहीतरी क्रिएटिव्ह सुरू असतं, की बाबा हे करून पाहू, हे नको करू. हे म्हणजे आम्ही स्वतः त्याची देही, त्याची डोळा बघितलंय हो. आणि अनुभवलं पण आहे. तर दिग्दर्शक होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आत्ताच्या युगात? आत्ताच्या काय आणि आधीच्या काय खूप गोष्टी त्या तशाच आहेत, की दिग्दर्शन जर तुम्हाला करायचंय तर तुम्हाला एकतर अष्टावधानी असावं लागतं. बरोबर. सगळ्या गोष्टींचं तुम्हाला थोडं ज्ञान असणं गरजेचं आहे. तुमची एक विशिष्ट भूमिका पण असायला हवी. भूमिका म्हणजे मी ॲक्ट वाईज भूमिका असं म्हणतोय असं नाही. मग ती वैचारिक असेल, ती कधी-कधी प्रासंगिक असेल किंवा तुमचा जो भवताल आहे, त्या भवतालाचं पण ज्ञान तुम्हाला जे आहे, मग ते राजकीय असेल, ते सामाजिक असेल, ते भौगोलिक असेल. मी ज्यांच्याकडून नाटकाचे धडे गिरवले ते जयदेव हट्टंगडी सर खूप छान दिग्दर्शक ते होते आणि त्यांच्यातल्या काही गोष्टी आपसुकच आपल्याकडे ते येत जातं कारण आपण सतत ऑब्झर्वेशन करत असतो, त्यांना पाहत असतो. वयाच्या त्या टप्प्यावरती ते आपले आयडॉल्स असतात. त्यामुळे नकळत आपण त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी घेत असतो आणि ते आपल्या अंगवळणी पडत जातं. तर ही सगळी जी पद्धत आहे, मी ज्या पद्धतीचं काम करतोय ती जी टप्प्यावरती वेगवेगळी माणसं मिळत गेली, भेटत गेली, ती माणसं आपण टिपत जाणं आणि त्याच्यातनं आपण एक तिसरं स्वतःचं विश्व तयार करणं. हे जर काही असेल तर ते दिग्दर्शन आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एकूणच तुम्हाला रंगमंच अवकाशाचं भान असणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यात सगळ्याच गोष्टी आल्या हां. फक्त लेखकानं किंवा नाटककारानं लिहिलेले शब्द आहेत असं नाही. तर ती स्पेस जी आहे, थिएट्रिकल स्पेस ज्याला आपण म्हणतो, त्या स्पेसचा एक करेक्ट वापर कसा करता येईल आपल्याला. माझ्याकडे जे दिग्दर्शक म्हणून जी डिव्हाइसेस आहेत आपल्या हातात, मग ती अगदी संहितेपासून ते तंत्रज्ञानपर्यंतची सगळीच आहेत. ती मला त्या वेळेला कशी वापरता येतील आणि ते करून माझ्या नाटकाला काय पूरक आहे आणि त्याच्यातनं मी काही नाट्यमय विधान करतोय, की जे विधान त्या प्रेक्षकाला आपलंसं वाटेल, त्याला ते नाटक आपल्यातलं वाटेल. हे आपणच जगतोय हे आणि करेक्ट. अरे आपलंच बोलतोय हा. हां, असं ज्यावेळेला होईल त्यावेळेला तुम्ही एक सर्जनशील दिग्दर्शकाच्या थोडेफार 5 पैसे जवळ जाऊ शकता. मुळात तुम्हाला स्वतःवरती प्रयोग करता आले पाहिजेत आणि तुम्ही ज्यावेळेला नाटक करत असता त्यावेळेला कुठेही ती भीती मनात बाळगून उपयोग नाहीये, की अरे हे जे मी करतोय हे ॲक्सेप्ट होणार आहे की नाही होणार आहे. तुम्ही करून बघा. नाटक हे करून बघण्याचं क्षेत्र आहे. तुम्ही जितकं स्वतःवरती प्रयोग करत जाल तितकेच ते प्रेक्षकांवरती होत जातील. आपण जर प्रयोग करतो आहोत किंवा आपण काहीतरी नवं विणकामच आहे ना ते. नाटक म्हणजे काय आहे, की ते विणकाम आहे एक प्रकारे. मग ते विणकाम करत असताना जर त्या प्रेक्षकाला असं वाटतंय, की "अरे च्छा हे माझं आहे. हे इंटरेस्टिंग आहे. हा खूप छान विधान करतोय." तर तिथे आपण थोडंसं जिंकलो असं आपण म्हणू शकतो, की "अरे हां, मी जे करतोय ना, जे म्हणणं मांडू पाहतोय ना, ते त्याच्यापर्यंत पोहोचतंय." आपला जो सबकॉन्शियस आहे, तो सबकॉन्शियस याच्याकरता फार चांगला ड्रायव्हिंग फोर्स आहे आपल्याकरता. तो ड्रायव्हिंग फोर्स तुला करेक्ट घेऊन जातो त्या दिशेला आणि तू ज्या दिशेला जाणार आहेस ना, त्याच दिशेला तुझा प्रेक्षक येणार. हे 100%. तेवढा विश्वास आपण नटांनी आपल्यावर आणि आपण दोघांनी मिळून प्रेक्षकांवर ठेवायला हवा. तर हे सगळं कम्युनिकेशन आहे ना, हे 2 वे कम्युनिकेशन आहे. तसं बघायला गेलं तर 4 वे. लेखकाकडनं येतं, मग दिग्दर्शक तुम्हाला नट म्हणून सांगतो, मग नटांकडून ते प्रेक्षकांकडे जातं. असं आहे ते. ती गंमत आहे त्याच्यामध्ये. तसं ते झालं पाहिजे. तुम्ही बरीच वर्ष कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून थिएटर करत आहात. क्रिएटिव्ह लेव्हलला काम करताना कुठली प्रोसेस गमतीदार वाटते? सगळ्याच प्रोसेस इंटरेस्टिंग आहेत. एक रंगकर्मी म्हणून तुम्ही जर ती प्रोसेस एन्जॉय केली, तर तुम्हाला सगळ्या टप्प्यावरच्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला आवडायला लागतात. मुळात तुमचं नाटक कलेवर किंवा परफॉर्मिंग आर्ट्स याच्यावरती जर प्रेम असेल, तर कुठलं तुम्ही असं स्पेसिफिक नाही करू शकत. की मग अरे हेच छान आहे, याच्यातच मी रमतो. हां. मग एखादा लिहिलेला लेख जरी असेल,
तरी तो मला असं वाटतं, की अरे हे जर हं. त्या नाटकाच्या फॉर्मॅटमध्ये आलं आपण किंवा रंगमंच अवकाशात जर बांधायचं झालं, तर याला कसं बांधता येईल आपल्याला? मग कवितेचं जर बांधायचं झालं, तर त्याचं काय करता असं येईल? कर. ललित लेख असेल, तर त्याचं काय करता येईल? किंवा एखादी चारोळी असेल, तर ती हं. चारोळी मी कशी वापरू शकतो? काही व्हॉटेव्हर, काहीही करू शकता. मग असंच करत लेझीम सगळीच प्रोसेस खेळणारी म्हणजे. पोरं सारख्या अच्छा. नाटकाचा अशाच पद्धतीनं जन्म झाला होता. कारण ते हं. पूर्णपणे कवितांवरचं नाटक हो, होतं हो. आणि ते नाटक म्हणजे तो कळस होता असं मला स्वतःला वाटतं, की तिथे सगळ्या गोष्टी छान जुळून आल्या होत्या. पुन्हा ते माझं एकट्याचं होतं असं माझं म्हणणं नाहीये. तिथे ती बरोबर. टीम तशी टीम होती होती. आणि बरोबर. त्या टीमनी ते पेलवलं. आपण प्रयोग काय ढीक काही मी रंगमंचावरती आयफेल टॉवर बांधायचं पण स्वप्न हो. बघीन हो. पण ते बांधणारे कलाकार आहेत का आपल्याकडे? हे तशी टीम तितकंच मिळाली महत्वाचं. तुम्हाला तशी आणि ते. टीम आहे आणि त्यांची मेहनत असते. कारण सरतेशेवटी पडदा उघडल्यानंतर जे कलाकार सादर करणार आहेत, ते मी बसवलेलं नाटक आहे ना. मी बरोबर. माझं स्वतःचं असं काही म्हणू शकत नाही त्याच्यात, की हे माझं क्रिएशन आहे किंवा मी केलंय असं नाहीये. हे हं. टीमवर्क आहे. हे पूर्ण जर टीमवर्क म्हणून साध्य झालं, तर होऊ शकतं, नाहीतर मग नाही होऊ शकत. तसं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात, की जे त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. बरोबर. हं. तुमच्या अभिनयावरती किंवा दिग्दर्शनासाठी नकारात्मक प्रतिक्रिया येतच राहते. म्हणजे हे प्रत्येक कलाकाराला किंवा दिग्दर्शकाला हं, कधी ना कधी त्याच्या लाईफमध्ये हे होतंच. हं. तर अशी नकारात्मक प्रतिक्रिया आली तर तुम्ही काय करता? सकारात्मक घ्यायची. वाह! नकारात्मक प्रतिक्रिया आली, की ती सकारात्मक घ्यायची. कारण ती आपल्या बेटरमेंट करता आहे ना. बरोबर. आणि प्रेक्षक हा आपला खऱ्या अर्थानं आपल्याला जज करत असतो. तो निरीक्षकाच्या भूमिकेत आहे ना हो. तिथे आणि आपण करतोय ही कला सादर जी करतोय ती कोणाकरता करतोय? ती प्रेक्षकाकरताच प्रेक्षकांकरता. करतोय. मग तो प्रेक्षक कदाचित तुमच्या जवळचे असतील, तुम्हाला ओळखणारे असतील, तुम्हाला न ओळखणारे असतील. पूर्णपणे कधीच आपण एकमेकाला भेटलेलो नाहीयेत. अशा हं. पद्धतीची माणसं असतील, पण जी भूमिकेतून आपण त्यांना भेटत असतो आणि प्रेक्षक म्हणून ते आपल्याला भेटत असतात. हो. अशी माणसं असतील आणि कुठलं सजेशन कोण कसं आणि कशा पद्धतीनं आपल्याला देऊन जाईल, यू नेव्हर नो. जसं आपण सगळेच जाणून आहोत, की कला क्षेत्रातील लोकप्रियता फार क्षणभंगुर असते. हं. तर आपण या लोकप्रियतेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सांगा. फार त्याच्यात काही अडकायचं नाही. इट्स अ हो. पार्ट अँड पार्सल ऑफ आवर जॉब. बरोबर. आपण जो व्यवसाय करतोय पण त्या आजकालची मुलं अशी फार वाहून जातात आणि नाही मग ते अ, कुठे थांबायचं आणि फार आम्ही मोठे झालो नाही, आहोत नाही, नाही, किंवा नाही. मग तो एक मग ते नंतर ती जी निगेटिव्हिटी येते. हां, ह्या क्षेत्रामध्ये 4-5 गोष्टींची बंधनं आपण स्वतःवरती लादून घ्यायला हवी आहेत. ती अशी आहेत, की फार वाहवत जायचं नाही. हं. लोकप्रियता ही क्षणिकच आहे. आज आपलं एखादं काम आवडतंय, आपल्याला 4 कामं येतायत म्हणून ती हो. लोकप्रियता आहे. का? तर आपण त्या टीव्हीवर दिसतोय, आपण रंगमंचावरती दिसतोय किंवा आपण सिनेमाच्या मोठ्या पडद्यावरती दिसतोय म्हणून ती लोकप्रियता आहे. आणि लोकप्रियता मिळवणं सोपं आहे. मग तुम्ही कसंही मिळवू शकता. हल्ली Instagram आहे, बरोबर. तुमचं सोशल मीडिया आहे. एनी पब्लिसिटी इज हो, आता पब्लिसिटी सध्या असंही आहेच. आहे. मग ती पब्लिसिटी तुम्ही चांगल्या अर्थी मिळवताय की वाईट अर्थी मिळवताय हे पुन्हा सापेक्ष आहे. बरोबर. तुमचं तुम्ही. म्हणजे प्रसिद्धीच्या व्याख्याच सापेक्ष आहे, की कोणाला कशामुळे प्रसिद्धी हवी आहे, अपेक्षित आहे आणि प्रसिद्धी म्हणजे तुमच्याकरता काय? ह्या ते व्याख्या आधी परत पुन्हा महत्वाचं. आणखीन वेगळ्या आहेत. राइट. तर ते तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे, की इथं मला थांबायचंय आता किंवा हे याच्या पलीकडे काही बाउंडरीज असतात ना आपल्या. हं. समाजाने काही आखून दिलेल्या बरोबर. असतात, काही आपण आपल्याला सोशली स्वतःला असतो थोडंसं. सोशली असतात. तर आपल्या मर्यादा आपल्याला कळल्या, की आपल्याला कळतं, की इथं आता थांबलं पाहिजे किंवा इथून आता पुढची आपली झेपच नाहीये बुवा. हं. जे केलंय तिथे मी आता थांबणार. एवढं जरी कळलं ना, तरी भरपूर झालं. आणि प्रसिद्धी आपल्याला का मिळतीये? कारण आपण तिथं दिसतोय म्हणून ती प्रसिद्धी. हो, थांबलो आपण की मग. असे काहीतरी थोर काही काम करत नाही आहोत, की त्यामुळे ती प्रसिद्धी आपल्याकडे चालत आली असं नाहीये. नाद पाहिजे गोष्टींचा. जसं तुम्ही तो जो म्हटलं. हां, तो जर नाद असेल ना, तर तुम्ही मग तो नाद हा तुमचा वेडेपणा आहे. तुमच्या हो. अंगामध्ये तो वेडेपणा असला पाहिजे. तो मॅडनेस जोवर आहे ना, तोवर तुम्ही मग त्या प्रसिद्धी करता, आजकाल असं आणि पैशांकरता वरवरचं हां, असतं भरपूर. आता हे नाद सगळं असा उथळ इंटरनल असा हां, तो हां. आतमध्ये पाहिजे. उथळ पातळीवरती जर तुम्ही तुमच्या एकूणच प्रत्येक प्रेरणा कलाकृतीचा पाहिजे किंवा रक्ताची. हां, ते उथळ असेल ना, तर उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. खरंय. तसं आहे ते. तर तो गोंधळ तिथे होत राहतो. मग आपल्याला कळलं पाहिजे, की हे उथळ आहे, की याला डेप्थ आहे, याला खोली आहे, याच्या तळाशी आपण गेलोयत का?
अशा असंख्य गोष्टी आहेत. बरोबर. सी जितक्या लवकर तुम्ही पॉपअप होऊन येता तितक्याच लवकर हम्म. तुम्ही संपता पण. तर हो. तुमचा जर खाली पाया मजबूत असेल, तर जर तुम्ही नाही. एखादी गोष्ट सातत्यानं करताय, 20-25 वर्ष झाली मी थिएटरच करतोय, तर आता त्या थिएटरचा पाया मजबूत झालेला आहे. हम्म. त्याच्यावर ही इमारत आहे ना आता. बरोबर. म्हणजे पूर्वीचे जे खूप मोठमोठाले नट होते, जसं आता आपण डॉक्टर श्रीराम लागूंच्या बाबतीत घेऊ हो. शकतो, की वयाच्या 45ला ती व्यक्ती ह्या इंडस्ट्रीमध्ये आली. म्हणजे याचा अर्थ ते एकाएकी पॉपअप होऊन आले का? नाही. हम्म. तर त्याच्या आधी ते काम करतच होते. फक्त त्यांचं काम दिसण्यात येत नव्हतं. हम्म. म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळावी म्हणून वाटेल ते काम करत गेले असंही झालं नाही ना. त्यांच्या कामातून त्यांना प्रसिद्धी मिळत गेली. हम्म. तर ती हो. पुन्हा सापेक्ष आहे. तुमचं जर काम छान असेल, तर ती प्रसिद्धी तुम्हाला अशीही मिळणार आहे. हम्म. त्याच्याबद्दल तुम्हाला वेगळे प्रयत्न खरंय. करावे लागणार नाहीत. तसं आहे. ते मिळतं आणि हं, ते प्रेक्षकांना. भिडतं. प्रेक्षकांनाही भिडतं आणि सच्चेपणा कळतो गं. हो, हे खरंय. सच्चेपणा कळतो ना, की हे जेन्युइनली आलंय, की हे असंच काहीतरी बरोबर. स्टेटमेंट करायचं म्हणून वरवरचं उथळ आलंय. हे आपल्याला प्रेक्षक कळत फार असतं. प्रेक्षक सुटावे. हुशार आहे, सजग आहे, त्याला सगळ्या गोष्टीची जाण आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करेक्ट पद्धतीनं कळत असतात, पोहोचत असतात. लाईफ मधील एखादा टर्निंग पॉइंट. तर लाईफ म्हणजे खूप असा मोठा शब्द झाला लाईफ वगैरे. असं काही आतापर्यंतचा एखादा असा अ, एक टर्निंग पॉइंट की अरे इथे माझं पूर्णच असं लाईफच चेंज झालं लेझिम किंवा खेळणारी पोरं हा टर्निंग पॉइंट म्हणू शकतो आपण. कारण तिथून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला. वा. प्रेक्षकांचा म्हणा किंवा एकूणच नाट्य क्षेत्राचा, ज्याच्याकरता आपण धडका देत असतो किंवा आपलं काम कुठेतरी अप्रिशिएट व्हावं असं वाटत असतं. आणि लेझिमला रिकॉग्नाइज केलं गेलं. ती ओळख तयार झाली. कारण तो पूर्णपणे फॉर्म वेगळा होता आणि कवितेला अशा पद्धतीनं बऱ्याच वर्षानंतर बरं तिथेही असा दावा नाहीये, की मी केलं तेच काहीतरी पहिलं होतं. नाही, तुम्ही तर माझ्या नेहमी सांगाल. आधी पण असे असंख्य लोक होते, की ज्यांनी अशा पद्धतीचा प्रयोग करून बघितला होता. फक्त लेझिम खेळणारी पोरं हा बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा कोणीतरी अशा पद्धतीचा प्रयोग रिवाईव्ह केला आणि तो प्रेक्षकांपुढे आला. त्यामुळे तो प्रेक्षकांना भावला, आवडला. त्याच्यातही परत मतमतांतरं होती, की जसं तू मगाशी म्हणाली, की त्याच्यावरही टीका झाल्या किंवा "अरे नाही, हे हो, असं आहे." तर नकारात्मक गोष्टी. नकारात्मक गोष्टी ते येत राहतात. पण आपण ते पॉझिटिव्हली घ्यायचं, जसं बरोबर. मगाशी म्हटलं तसं आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची पण संख्या हे खूप असते. नकारात्मक येताना रागही येत असेल ना कधी? म्हणजे नाही येत आत्ता. माणूस आत्ता नाही म्हणून येत. आपला तो सुरुवातीला एक इनिशियल स्टेजला चुकी आहे. आपल्याला इनिशियल स्टेजला आपल्याला वाटतं, तोच तो मी म्हटलं ना उथळपणा, की तो हां, इनिशियल बरोबर. स्टेजचा, वयाचा, वय तुम्हाला हळू-हळू परिपक्व करायला लागतं. अनुभव तुम्हाला हळू-हळू राइट. परिपक्व हो, हो. करायला लागतात, की नाही आता मला कीव येते मग एका पॉइंट नंतर. मग त्याचा अ, राग नाही नाही येत. करायचा. त्याच्यानं आपल्याला त्रास होतो. हे खूप उशिरानं शहाणपण आपल्याला कळतं. जे मलाही खूप उशिरानं कळलं. पूर्वी राग यायचा, त्रास व्हायचा, रागा करून घ्यायचो, आपला बीपी वाढवून घ्यायचो. तर असं करण्यात काही हाशील होत नाही. त्याच्यातनं नुकसान आपलंच होतं. बरोबर. आणि जर तुम्हाला क्रिएटिव्ह काम करायचंय, तर तुम्हाला थोडंसं कंट्रोल राहून स्वतःवरती काम करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे राग वगैरे करायचा राग किंवा वाईटही वाटून घ्यायचं नाही. आपल्या पद्धतीनं त्या गोष्टी कशा सॉर्ट आउट करता येतील. प्रत्येक गोष्टीकडे आपण 3 डायमेन्शननी बघितलं, तर त्याच्यातले सगळे लूपहोल्स पण आपल्याला कळतात. बरं. त्याच्यातले प्लस कळतात, त्याच्यातले मायनस कळतात. अशा बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. तर लेझिम हा टर्निंग पॉइंट तू अगदीच म्हणू शकते. बरं. कारण तिथून मला ओळख मिळाली आणि काम करण्याची एक ज्याला आपण सजगपणे काम करणं म्हणतो ना, ते सजगपणे. तिथून तिथून ती सुरुवात झाली. म्हणजे आपण काम करत असतो. आता नोकरी तूही करतेस. हो. बरोबर. पण एखादा क्षण असा असतो, की बरं तू फार क्रिटिकल व्यवसाय आहे तुझा तसं बघायला गेलं तर. तर ते थेट लोकांच्या जीवांशी हो, खेळणं. हो. तर एक चूक, एक जीव गमावणं हे आहे ना. बरोबर, बरोबर. तर त्याच्यामुळे कुठेतरी एक पॉइंट असा आला असेल किंवा ज्यावेळेला तू ह्या क्षेत्रात यायचं त्यावेळेला तू कुठेतरी सबकॉन्शियसला तुझ्या सांगितलं असशील ना, की नाही खरंय. मला हे फार मन लावून करायचंय. हो, याच्यात हो. मला काम करताना मजाही आली पाहिजे, मी अलर्टही असली पाहिजे आणि याच्यातनं दुसऱ्याचं नुकसान नाही नुकसान झालं नाही पाहिजे. झालं. हे खरं. कारण तुमच्या क्षेत्रामध्ये होणारं नुकसान हे डायरेक्ट जीवानिशीचं नुकसान आहे. हो, तसं आहे. म्हणजे असं नाही करू शकत नाही करू आणि शकत तुम्ही ते. फार ते सीरियस आहे. आणि गेल्या 2-2.5 वर्षात जो कालखंड हो, आपण बघितला कोविडचा. कोविडचा, त्याच्यात माणसाची तर किंमत भयंकर. काय आहे आणि तो किती महत्वाचा आहे हे आपल्याला कळलं होतं. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात माझं पण क्षेत्र मग ते कुठलंही असो नाटक, सिनेमा हे आपण फार सजगपणे जर केलं, तर खूप छान पद्धतीनं रिसीव्ह केलं जातं. आवडतं लोकांना.
तुमचं विजन आणखी 10 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे बघाल? कुठल्या तरी थिएटरलाच असीन छानपैकी नाटक करत 10 10 वर्ष वर्षानंतर. म्हणजे अजूनही काम हो, करणारच आहे तुम्ही. म्हणजे काय? अरे, हो. म्हातारा नाही झालो मी अजून. तसं आहे. नाटक वगैरे करत असीन किंवा एखादा सिनेमा करत असीन, काही पण ह्याच क्षेत्रात काहीतरी छान पद्धतीनं काम सुरू असेल. छान. म्हणजे सुरू असेल. असणारच तुम्ही. ओके. हां. नवीन कलाकारांसाठी त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही? म्हणजे डूज अँड डोंट्स हे तुमच्याकडून आलंच पाहिजे त्याला. हे मगाशी थोडंसं आपण त्याला हो. असं हो, हलकेच थोडं टच करून टच गेलोय. केलंय. मला असं वाटतं, की खूप वाचलं पाहिजे. हं. वाचनामध्ये आपण जरा कमी पडतोय. खूप वेगवेगळ्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. खूप मुबलक प्रमाणात आता हो. लेखक आपल्याला उपलब्ध आहेत सगळ्याच बाबतीत. आधीसारखं नाही आता. आधीसारखं नाही आता आपल्याकडे इंटरनेट हो. आहे, मोबाईल आहे, टेक्नो सेव्ही झालोयत आपण. खूप बघितलं पाहिजे. हं. वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे. दुसऱ्यांचे प्रयोग जे आपले समकालीन आहेत किंवा आपल्या बरोबर जी माणसं काम करतायत, त्यांचे सुद्धा जाऊन प्रयोग बघितले पाहिजेत. आता आपण प्रयोग करतो म्हणजे काय करतो? तर कुठल्यातरी स्पर्धांकरता आपण केलेले प्रयोग असतात. म्हणजे एक साचा ठरलेला आहे आपला, बरोबर. की ह्या एकांकिका स्पर्धेला किंवा गेला बाजार राज्यनाट्य स्पर्धेला आलेलं एखादं नाटक मला जाऊन बघायचंय. आता हा प्रश्न आपणच आपल्याला विचारूया, की आपण दुसऱ्याची किती नाटकं बघतो? हं. खरंय. जर एखाद्या केंद्रावरती राज्यनाट्याच्या 25-30 नाटकं सादर होत आहेत, महिनाभर ही सगळी प्रक्रिया जर सुरू आहे, तर त्याच्यातली किमान 5 तरी नाटकं आपण बघावी ठरवून. बरोबर. एखादं नाटक त्या बिचाऱ्यांना कोणी सांगणारं नसेल. बरोबर. म्हणून त्यांचं नाटक कदाचित फसलं असेल. हं. पण आपण जाऊन ते बघितलं पाहिजे. ॲट आणि काय स्वतः करायला नको, हेच एवढं काय तरी करायला आपल्याला नाही. काय करायला नको ह्या गोष्टी हे कोणी सांगून तुला कळणार नाही. बरोबर. हे सांगून नाही येणार. हे कधी आपलं येणार? हे आपल्यालाच. तुझं तत्वज्ञान त्याचं एक आपलं कामाचं तत्वज्ञान तयार होतं. आणि समज. हां आणि समज ती हळू-हळू डेव्हलप होत जाते. अनुभवातनं येते हं. आपल्या बघण्यातनं येते. व्हायब्रेशन्सचाच खेळ आहे ना हो. परत तो, खरंय, की ते खरंय. व्हायब्रेशन्स आपल्याला येत असतात, की "अरे यार, हे जरा बरं चाललंय, हे जरा फसलंय. हे टाळूया आपण." बरोबर. आणि पुन्हा मला असं वाटतं, की जी स्पर्धात्मक रंगभूमीचंच मी सतत बोलीन, कारण आता सध्या तो सुरू ट्रेंड आहे. आहे हो, हो. आणि बरेचसे लोक त्याच्यातच पुढे जाऊन म्हणजे त्याच्यातनंच पुढे व्यावसायिक आणि थिएटरमध्येच हां, जायचं. सिनेमा, सीरियलमध्ये जात असतात. बक्षिसं मिळणं हा पण धोकादायक प्रकार आहे, असं माझं ठाम मत आहे. काय म्हणता? हो, बक्षिसं मिळणं हा धोकादायक प्रकार आहे. एकदा का बक्षीस ही चटक तुम्हाला लागली, की ती नशा आहे खरंय. पुन्हा. मग असं होतं, की अरे भाई आता तर आपल्याला ॲप्रिशिएट केलं गेलेलं आहे. आपण आता काहीतरी झालेलो आहे. म्हणजे आपण काय करतो, तर आपण आपले मार्गच बंद करून टाकतो विचार करण्याचे. तर मला येतंय ही रंगभूमी लगेच तुम्हाला तिथल्या तिथे देते. आपटते, फाटकन. रंगभूमी काय कुठलंही क्षेत्र जे आहे, की जिथे तुम्हाला थोडंसं कळायला लागलं, की मला आता हे यायला लागलंय बरं का. याच्यातला तंत्र तुम्हाला येईल. पण हं. मंत्र तुम्हाला आयुष्यभर ते असं त्याच्यात राहूनच तुम्हाला म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नये किंवा मग ग्राउंडेड असावं माणसाने, असं म्हणायचंय हो, का पाय तुम्हाला? जमिनीवर असणं फार हं. गरजेचं आहे आपल्या क्षेत्रात तरी, की जेणेकरून मला अ, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याचा सारासार विचार मला करता आला पाहिजे. बरोबर. म्हणून मी म्हणतोय, की बक्षीस मिळालं ना, म्हणजे माझं ते तत्व आहे. माझ्याबरोबर जी माणसं काम करतात तिथे मी त्यावेळेला हे उदाहरण देत असतो, की बक्षीस तुम्हाला जर मिळतंय, तर त्या रात्री 12 वाजेपर्यंत ते सेलिब्रेट करा. 12 नंतर नवा दिवस आहे. हं. दुसऱ्या दिवशी दुसरा प्रयोग असेल, तर तुम्हाला नव्यानं त्या बक्षिसाची तयारी करायची. पूर्ण काल ब्लँक मी आणि हां, पूर्ण पूर्ण सगळं वाइप आउट करून येस. टाका. नवं पॉवर अप करा आणि मग जाऊया आपण. असं केलं तर तुम्ही टिकून राहाल ना. नाहीतर खरंय. मग जितक्या लवकर याल, तितक्या झटकन निघून पण जाल. तसं आहे. तर हे जरी टाळलं ना, तरी अर्ध्या अधिक गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता. हं. तसं होतं. आता आपल्या या नवीन सेगमेंटमध्ये मी एक नवीन स्पेशल एक राउंड आणलाय स्पेशल बापरे! तुमच्यासाठी. त्या राउंडचं नाव आहे गुगली राउंड. हं. तर आपण स्टार्ट करूया. हां. अभिनय की दिग्दर्शन? दिग्दर्शन. अच्छा. आवडतं म्हणून. हां, म्हणजे आता मला या स्टेजला आल्यानंतरचं असं म्हणजे. नाही गं, तू खूप म्हातारा करायला लागली स्टेज वगैरे बोलून असं काही नाहीये. बरं. हां. नाही एक्सपिरियन्स वाईज म्हणते. हां, एक्सपिरियन्स वाईज म्हणण्यापेक्षा मला दिग्दर्शन करायला जास्त आवडतं. ते अशा करता आवडतं, की खूप अ, मोठ्या स्केलवरती तुला खेळता येतं. हं. अभिनयाला काय होतंय, की अभिनेता
माझं असं म्हणणं आहे आता लोकांचं वेगळंही असू शकेल. अभिनेता हा स्वार्थी असतो हो. नेहमी. माझा केवढा रोल आहे? अच्छा मला 4च वाक्य आहेत, मग मी कशाला येऊ? मी कशाला रिहर्सल करू? मग मी डायरेक्ट करतो ना. म्हणजे हे जस्ट मी एक उदाहरण देतो. सगळेच असं करतात अशातला भाग नाहीये. बरोबर. पण अभिनेता हा पूर्णपणे तेवढ्या मर्यादित चौकटीतच त्याचं हे सगळं दिग्दर्शनाचं विजन तसं असतं. नाही. दिग्दर्शनाचं तसं नाहीये. तुला जसं फार मगाशी खेळ म्हटलं की खेळता येतं आणि अष्टावधानी असायला हवं तुला. तुला सगळ्या बाजूनं सारासार विचार त्या नाटकाचा, त्या नाटकातनं जे काही विधान आपण करणार आहोत, नाट्य विधान जे काही असणार आहे, बरोबर. त्याचा सारासार विचार तुला करायचा आहे. हे करत असताना तुला प्रेक्षकांनाही गृहीत धरायचं नाहीये. म्हणजे केवढी जबाबदारी आहे दिग्दर्शकावरती. बघ तसं बघायला गेलं तर रंगभूमीवरचं जे काही दिग्दर्शन आहे किंवा रंगभूमी हा जो प्रकार आहे, हम्म. तो हा सर्वस्वी अभिनेता ओरिएंटेड आहे. हो. म्हणजे अभिनेत्यावरती रंगभूमीच्या बऱ्याचशा गोष्टी ठरल्या जातात. बरोबर. दिग्दर्शक ओरिएंटेड नाहीये. सिनेमा जो आहे तो दिग्दर्शक ओरिएंटेड आहे असं पण म्हणू शकतो. कारण एडिट टेबलवरती मी कात्री लावून Right. जरी एखादा सीन मनाजोगा झाला नसेल तरी मी तो बनवू शकतो किंवा त्याला काहीतरी वेगवेगळे डिव्हाइसेस मी वापरू शकतो. इथे तसं नाहीये. हे पूर्णपणे अभिनेता ओरिएंटेडच क्षेत्र आहे. नाटकाचं क्षेत्र आहे ते. कुठला दिग्दर्शक असा सुपरहिट ठरलाय असं फार रेअर होतं. काही अपवाद Correct. सोडले. जसं हो. मला असं वाटतं की दिग्दर्शकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रकाश बुद्धिसागर हे व्यावसायिक रंगभूमीवरचं खूप मोठं नाव. एक काळ त्या दिग्दर्शकानं गाजवलेला आहे की त्यांच्या नावावर नाटकं हाऊसफुल व्हायची. वा. आणि मी ते पाहिलंय की प्रकाश सरांची नाटकं शिवाजी मंदिरला लागली आहेत आणि अशी लाईनीत ते बोर्ड्स लागलेले आहेत त्यांच्या आणि सगळी 4-5 त्यांचीच नाटकं. म्हणजे हाऊसफुल दिग्दर्शक. त्यानंतर ट्रेंड आला संतोष पवाराचा. संतोष दादाची नाटकं आम्ही पाहिली आहेत. म्हणजे यदाकदाचित पासून ते आत्तापर्यंत तो जे काही करतोय त्याच्यासारखा अष्टावधानी माणूस आता तरी दिग्दर्शक जे व्यावसायिकचं म्हणतोय आम्ही. पुन्हा मग चंद्रकांत कुलकर्णी सर आहेत, विजय केंकरे सर आहेत, कुमार सोनी सर आहेत, मंगेश कदम सर आहेत. अशी असंख्य नावं घेता येतील की जी ही व्यावसायिक रंगभूमीवरती स्थिरावलेली आहेत. आणि आता प्रशांत दामले सर आहेत की जे नट म्हणून म्हणजे मराठी रंगभूमी असं म्हटल्यानंतर थेट आपल्याला दिसतं ते नाव म्हणजे प्रशांत दामले सर. तर ही मंडळी आहेत की यांच्या कामाकडे बघून आपण कुठेतरी शिकत जातो. आणि जर तू प्रायोगिक रंगभूमीवरचे दिग्दर्शक म्हणालीस तर अतुल पेठे मला फार प्रॉमिसिंग वाटतात दिग्दर्शक म्हणून की ते खूप वेगवेगळे प्रयोग सातत्यानं करत असतात आणि सगळ्यात महत्वाचं सतत नाटक करत असतात. असं नाहीये की एक नाटक केलं आणि आता मी थांबलो आणि परत काहीतरी करेल. नाटकच नाही तर नाटकाच्या अनुषंगानं इतर जे काही असेल की नवीन पिढीपर्यंत कसं नाटक पोहोचवता येईल, त्यांना कसं ह्या रेट्यामध्ये सामावून घेता येईल याचा सुद्धा तो माणूस सजगपणे विचार करत असतो. आणि हे करत असताना सामाजिक भान राखून ते हे सगळं करत असतात. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आहेत, व्यावसायिक काय आणि प्रायोगिक काय, ह्या दोन्ही अशा हातात हात घालून जात ही मराठी रंगभूमी समृद्ध करत असतात. कारण आज आपण 100व्या नाट्य संमेलनाच्या उंबरठ्यावर आहोत. रादर हे पूर्ण वर्षभर आपण ते सेलिब्रेट करणार आहोत. म्हणजे त्याला एक फार वरचा दर्जा आहे मराठी रंगभूमीला आणि तो ह्या मंडळींनी टिकून ठेवलेला आहे सगळं. तसं आहे. पुढे वळूया. लेझिम खेळणारी पोरं की आपण चहा घ्यायचा का? लेझिम खेळणारी पोरं. नाटक की सिनेमा? नाटक. बर. प्रायोगिक की व्यावसायिक? मुळात मी भेद करत नाही. नाटक नाटक आहे असं माझं. मग तसं बघायला गेलं तर एक्सपेरिमेंटल प्रायोगिक नाटक. एक वाक्य पूर्ण करायचंय. एका मागोमाग एक अशा शूटिंग्स, मालिका, प्रयोग, लेखन अशी धांदल होत असते तेव्हा मी शांत बसतो. अच्छा. आतून. म्हणजे वरवर पाहता खूप काम चालू असतं. पण आतमधलं जे सबकॉन्शियसचं परत तोच मुद्दा की तो जर तुमचा स्टेबल असेल तर तुम्हाला ते कप्पे करता येतात ना. म्हणजे एवढं सगळं करत असताना तुम्हाला घरी वेळ देणं आहे, तुम्हाला इतर तुमच्या सामाजिक जबाबदाऱ्या आपण पार पाडणं आहे, फॅमिली तर आहेच. म्हणजे घरी वेळ देणं म्हणजे त्याच्यात ते आलं. सामाजिक जबाबदाऱ्या पण आपल्यावरती येत असतात. प्रापंचिक तर आहेतच कारण ते तर कोणाला चुकलेल्या नाहीयेत. पैसेही कमवायचे, उदरनिर्वाही साधायचा आहे आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण शांत राहून जर सगळे कप्पे व्यवस्थित आणि त्या कप्प्यांना एक त्यांना जो वेळ हवाय तसा तसा वेळ देत गेलो तर मग काही अडचण येत नाही. भरकटलं नाही पाहिजे ह्या सगळ्या ह्याच्यात. भरकटलो की मग जरा
फसू शकतो आपण. हो. म्हणूनच तर इतकं काम आपण करू आणि शकतो ते ना, नाही तर तुम्ही नेहमी सांगतच असता की काहीही करा पण भरकटून जाऊ नका. हां, तिथे नाही आपल्याला स्टेबल राहून कप्पे करून त्याचे स्लाइस करता आले पाहिजेत, की याला मी इतका वेळ देणार आहे, याला मी इतका वेळ देणार आहे. मग अशी खूप माणसं आहेत, की जी एकाच जगण्यामध्ये असंख्य कामं ते करत असतात वेगवेगळ्या हो, पद्धतीची हो. आणि तीही तितक्याच शार्पली, तितकंच त्याला प्रॉपर Perfectly. वेटेज देऊन आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मास्टर की केलेली असते ना. मग ती माणसं कशी करत असतील कामं? म्हणून म्हटलं ना, की आपण वाचलं पाहिजे. मग आपण त्या माणसांबद्दल ज्यावेळेला वाचतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, की अरे आपल्यापेक्षा खूप कामं करणारी माणसं आहेत. आपल्याला तेवढं काम करायचंय. चला, खूप काम आहे आपल्याला. हे झालं पाहिजे. वेळ पाळता आली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं. ह्या अशा असंख्य गोष्टी आहेत त्याच्यात. आणखी एक वाक्य आहे. भविष्यात मला अभिनयासाठी किंवा दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळेल तेव्हा शांत राहणं. पुन्हा तोच मुद्दा आहे. शांत राहून तो काम करत ऍक्सेप्ट राहा. करणं आणि तो पुरस्कार ही जबाबदारी वाढवतात हो, तुमची. मग ती जबाबदारी वाढवल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा एक नवीन जबाबदारी येत की असते आणखी आणि चांगलं पुरस्कार काम हे फक्त आपण केलेल्या त्या काळातली टाइम ती लिमिट्स पावती आहे. आहे. हो. टाइम लिमिट्स आहेत त्याला. ती पावती आहे फक्त. ती पावती फाडायची आणि परत ती ठेवून द्यायची कुठेतरी आपल्या नव्याने सुरुवात आणि करायची. पुन्हा नव्यानं सुरू करायचं. तसं आहे. छान. मी 60 वर्षाचा होईन तेव्हा. 60 वर्षांचं होईन तेव्हा नाटकच करत असीन. वा. आता आवड निवड जाणून घेऊया. हं. आवडतं नाट्यगृह. गडकरी रंगायतन. सगळ्यात आवडणारं काम क्रिएटिव्ह लेवलचं. म्हणजे भरपूर आहेत. नाही क्रिएटिव्ह एकच. लेव्हलवरचं मला मी ऍक्ट केलेलं मला रेगे सिनेमा मला आवडतो. मी जे काही वा, काम वा. केलं होतं त्याच्यातला एक सीन आहे छोटासा. तो सीन मला जरा जास्त आवडतो. ओके. पुष्कर श्रोत्रींबरोबर तो सीन शूट झाला होता. तो सीन मला आवडतो. व्हाईट शर्ट मी ते शर्ट अजूनही जपून ठेवलं. माझ्याकडे आहे ते. त्याच्यात तो एक डायलॉग होता असा, "ओ झुंजारराव व्हाईट शर्ट" असं ते होतं. अच्छा. हां, असं छान. तो सीन मला आवडतो. तो ओके. छान झाला होता तो. आवडता लेखक. बापरे! हे जरा कठीण रॅपिड हे फायर हो, गुगली. गुगली आहे. आवडते लेखक मला तसे आवडतात. चंप्र देशपांडे आवडतात मला. ओके. चंप्र छान. आवडतात. हं. आवडता रंग. काळा. ओके. थिएटरचा. हा मस्त. आवडता सण. हो, बापरे! सध्या सगळेच सण उत्सवी झालेत. त्यामुळे गणपती आवडतात. ओके. गणपती. आवडता कवी. दासू वैद्य. छान. दासू वैद्य. तर इथे आपला हा सेगमेंट संपन्न येस. झाला आहे आणि खूप मज्जा आली. येस. थँक यू. आपले प्रश्न इथे संपवूया आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक अशीच यू. उत्तर प्रगती करत राहा आणि आम्हाला Thank वेळ you. दिल्याबद्दल खूप धन्यवाद. Thank एनपी you. क्रिएशन तर्फे पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक यू. दादांकडनं आज आपल्याला भरपूर माहिती मिळाली आहे, भरपूर काही शिकायला मिळालंय आणि त्यांच्याबद्दल बऱ्याच आवडीनिवडी आपल्याला जाणून घ्यायला मिळाल्या. तर दादा तुमचे मी एनपी क्रिएशनद्वारे मनापासून धन्यवाद करते. थँक यू. तुमचे अभिनंदन. थँक यू.